29 ऑक्टोबर. भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे. भगवंताचे समाधान आम्हाला न मिळण्याचे कारण आम्ही ज्याचे आहोत असे वाटते ते आम्हास सोडता येत नाही. प्रपंच आम्हास हवासा वाटतो. जगाच्या तोंडाकडे पाहून समाधान मिळेल असे आपल्याला वाटते. ही प्रपंचाची व जगाची आस सोडून भगवंताचे दास झाल्याशिवाय आम्हास समाधान मिळणे कठीण आहे. हे दास्यत्व येण्यासाठी भगवंताच्या प्राप्तीची उत्कंठा आम्हाला लागणे जरूर आहे. ही उत्कंठा यावी तरी कशी? एक बाई सोवळ्याने स्वयंपाक करीत होती व तिचे मूल पलंगावर रडत होते. त्याच्या अंगात कपडे असल्या कारणाने तिला मुलाचे प्रेम असूनही त्याला घेता येईना. शेवटी शेजाऱ्याने त्याच्या अंगातील कपडे काढून दिल्यावर तिने त्या मुलाला जवळ घेतले. त्याप्रमाणे भगवंताचे होण्यासाठी आम्ही अगदी निर्दोष असणे आवश्यक आहे. हे निर्दोषपण येण्यासाठी आपण खरोखरच जसे नाही तसे जगाला दिसू नये. मनाने नेहमी शुद्ध असावे. आपण खरोखरी चांगले नाही असे आपणास कळत असता सुद्धा लोक आपल्याला चांगले म्हणतात याची आम्हास खंत वाटणे जरूर आहे. जगात आपले वागणे असे असावे की आपल्याविषयी दुसऱ्या कोणास शंकाही येता कामा नये. त्यासाठी ढोंग मुळीच करू नका. आचार विचाराने इतके पवित्र झाल्यानंतर मग आम्हाला भगवंताचे का बरे होता येणार नाही? आम्ही भगवंताचे झाल्यावर आम्हाला काळजीचे काही कारण आहे का? आपण सर्वजण आम्ही भगवंताचे आहोत असे म्हणतो व काळजी करतो. हे किती विपरीत आहे. एक मनुष्य डोक्यावर ओझे घेऊन चालला होता. त्याच्याबरोबर एक गाय होती. ओझे जड झाले पण ते त्याला गायीवर लादावे असे वाटेना. समोरून एक जण गाढव घेऊन चालला होता. त्याला त्याने मी तुला गाय देतो, तू ते गाढव मला दे असे सांगितले. जर आम्ही खरोखरीच भगवंताचे आहोत असे वाटत असेल तर प्रपंचाची काळजी करणे म्हणजे गाय देऊन गाढव घेण्या इतकेच मूर्खपणाचे आहे. ही प्रपंचाची काळजी नाहीशी होण्यासाठी प्रपंचातील सर्व वैभव धनदौलत ही आपली कर्तबगारी नसून ते रामाच्या इच्छेने आले आहे असे आम्ही म्हटले पाहिजे. माझा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे, तू ठेवशील त्यात मी समाधानात राहीन अशी आमची वृत्ती बनायला पाहिजे. यासाठी मोठे वैराग्य पाहिजे असे नाही. खरोखर ते वैराग्य त्याग वगैरेच्या भानगडीत तुम्ही पडू नका. भगवंत ठेवील त्या परिस्थितीत समाधानात राहणे यासारखे दुसरे वैराग्य कोणतेही नाही. हे साधण्यासाठी सर्वांनी निष्ठेने भगवंताचे नाम घ्या. यातच तुमच्या जीवनाचे कल्याण आहे. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. माझे सर्व तुझे पायी, माझे मी पण हिरोन जाई. रामा आता एकच करी, वृत्ती सदा राहो तुझवरी. जय श्रीराम.